कोई गम की आज आन नहीं दूं, कुर्बान मेरी जान तुझ पे शाद रहे तू, कुर्बान मेरी जान तुझ पे शाद रहे तू। ऐ वतन मेरे वतन, ऐ वतन मेरे वतन, ऐ वतन वतन मेरे आबाद रहे तू, ऐ वतन वतन मेरे आबाद रहे तू। मैं जहाँ रहूँ जहाँ में याद रहे तू, मैं जहाँ रहूँ जहाँ में याद रहे तू। ऐ वतन मेरे वतन, ऐ वतन मेरे वतन। संरंगों का समावेश भारत देश हमारा देश, विविधता में एकता, यही है हमारा एकता। ये विविधताओं के साथ हमारे बच्चों ने आज यहाँ अलग अलग कार्यक्रम हमारे सामने प्रस्तुत किए। उन बच्चों का मैं बहुत शुक्रिया गुजार करती हूँ। सर्वप्रथमतः राहुल शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व शाळा, कॉलेज, विशेषतः सिद्धार्थ शाळा, सत्याग्रह महाविद्यालय, अजिंठा इंटरनॅशनल स्कूल या सर्व शाळेच्या वतीने या शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक, संचालक मंडळाच्या वतीने सर्व भारतीयांना, आपल्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा। खरं म्हणजे 78वा स्वातंत्र्य दिवस हा भारताच्या स्वातंत्र्याच्या मूल्यमापनाचा दिवस आहे। 1885 पासून, विशेषतः 1857 पासून सुरू झालेला हा लढा आणि त्या लढ्याला जे काही अपेक्षा होत्या त्या अपेक्षा खऱ्या अर्थानं पूर्ण झाले का याची समीक्षा करण्याचा हा दिवस आहे। बाबासाहेब म्हणाले की भारत स्वतंत्र झाल्यानंतर ब्रिटिशाकडली सत्ता जाईल, पण इथल्या व्यवस्थेने जी गुलामी या देशातल्या लोकांवर केलेली आहे त्या गुलामीचं काय होणार हा खरा प्रश्न आहे। आणि म्हणून गेल्या 78 वर्षामध्ये जे असमानतेचे, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय असमानतेचे जे बळी आहेत, उपेक्षित आहेत, वंचित आहेत, या संदर्भामध्ये गेल्या 78 वर्षात आपण काय केलं आणि भविष्य काळामध्ये काय करायचं आहे याचा संकल्प खऱ्या अर्थाने त्या प्रत्येक नागरिकांनी, व्यक्तीने, सर्व पक्षांनी, सर्व संघटनांनी करण्याची आवश्यकता आहे। भारताचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी विकसित भारताचं स्वप्न संकल्प केलेला आहे, स्वप्न आखलेलं आहे, ते फार उचित आहे। पण संकल्प भारताचा यासाठी कृती कार्यक्रम देखील विकसित भारतासाठीचा असला पाहिजे, तसं काही आपल्याला चित्र दिसत नाही। या देशाचे राष्ट्रपती मोदयांनी सांगितले की भारतीय संविधानावर विश्वास असला पाहिजे, भारतीय संविधान हे सर्व भारतीयांच्या विश्वासाचे प्रेरणास्त्रोत असलं पाहिजे असं त्या म्हणाल्या। पण गेली 78 वर्षामध्ये ज्या ज्या लोकांनी भारतीय संविधानाचा अवमान आणि अपमान केला, सन्मान केला नाही, त्याच्यावर काही कुठल्या प्रकारची दंडात्मक कारवाई झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत नाही। म्हणून या देशाच्या सर्व लोकशाही यंत्रणेकडून सन्माननीय पंतप्रधान, सन्माननीय महामहिम राष्ट्रपतीजी यांच्याकडून अपेक्षा आहे पुढच्या काळामध्ये की भारतीय संविधानाचा आणि स्वातंत्र्याच्या चळवळीच्या स्वप्नांचा या पुढच्या काळामध्ये निश्चितपणे प्रचार होईल, त्यासाठीचा कार्यक्रम अंमल केला जाईल आणि देशातल्या प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्याचा लाभ होईल अशा प्रकारचा प्रतिकारम निश्चितपणे या सरकारच्या वतीने, सर्व समाज घटकाच्या वतीने करण्याची मी अपेक्षा व्यक्त करतो। आणि आपण पत्रकार मंडळींना देखील यासाठी मोठा सिंहाचा वाटा आपण पुढच्या कालखंडामध्ये वठवावा अशा प्रकारची एक किमान अपेक्षा व्यक्त करतो। जय हिंद, जय भारत। आपल्याला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक महात्म्यांनी सत्याग्रह केले, आंदोलन केले आणि स्वातंत्र्यानंतरही आपण आपल्या कॉलेजचं नाव सत्याग्रह ठेवलं। सत्याग्रह हे एक भारतीय स्वातंत्र्यासाठी ज्या सत्याग्रहीनं आपलं जीवन दिलं
त्याचं प्रतीक आहे. विशेषतः रायगड जिल्हा हे मानवी हक्काच्या मानवाच्या मुक्तीचा लढा देणारं एक केंद्रबिंदू आहे. येथे छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य स्थापन करण्यासाठी तत्कालीन सरंजामदारी व्यवस्थेच्या विरोधामध्ये लढा दिला. तो छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा देखील या भूमीत झाला. त्याची राजधानी देखील रायगड आहे. भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांनी मानव मुक्तीचा हक्क त्याचा लढा हे या भूमीतच लढला. या दोन्ही लढ्याची स्मृती म्हणून त्याचं प्रतीक म्हणून आपण सत्याग्रह महाविद्यालय या संस्थेला दिलेलं आहे. आणि येथे सत्यासाठी संघर्ष करणारे, सत्यावर विश्वास असलेले आणि छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला स्थान मानून, विचाराची प्रेरणा घेऊन, त्याच्यावर श्रद्धा ठेवून या शाळेतले, या कॉलेजमधले विद्यार्थी घडावी, या मागची संकल्पना ती आहे.